पर नमूद होते हुए शुभम मोकल। जिस तरह से सुशांत मोकल एक बड़ा नाम लिया जाता है, गोटिया नाम से प्रचलित, उसी तरह से ये बल्लेबाज आज इस प्रतियोगिता में शुभम मोकल किस तरह की बल्लेबाजी करेंगे, क्योंकि स्ट्राइक पे बल्लेबाज लेफ्ट आर्म बल्लेबाज निखिल पाटिल। शुभम मोकल नए बल्लेबाज लेफ्ट आर्म बल्लेबाज शुभम मोकल गेंदबाजी करेंगे। फिर से एक बार शुभम पवार विकेट टेकर गेंदबाज, जिन्होंने दूसरी गेंद पर सफलता हासिल की। इस बार जड़ में डालने की कोशिश, गेंद को आड़े बल्ले से खेल दिया है, शॉट मिड ऑफ की दिशा ऑन साइड में। जब तक फील्डर फील्ड करते हैं तब तक दोनों बल्लेबाजों ने छोर बदलते हुए एक रन आसानी से मुकम्मल किया। इस एक रन की सहायता से स्कोर जा पहुंचा है महेंद्र सिंह धोनी, जर्सी नंबर 7, माही साक्षी भाभी का हीरो, इनका जर्सी नंबर 7 स्कोर बोर्ड पर आता हुआ एक विकेट के नुकसान पर। जबकि पहला और प्रगति पर गेंदबाजी मार्ग पर स्पिन एंटरप्राइजेस की जानिब से गेंदबाज शुभम पवार गेंदबाजी करेंगे, सामना करेंगे बल्लेबाज निखिल पाटिल। तो फिर से एक बार गेंदबाजी करने के लिए तैयार होते हुए 7-8 कदमों का रनअप, थोड़ा सा फिर से एक बार रनअप में चेंज ऑफ पेस करते हुए बदलाव होता हुआ फिर से एक बार गेंदबाजी करने के लिए तैयार गेंदबाज शुभम पवार। अपनी ओर की अगली गेंद बल्लेबाज निखिल पाटिल के लिए। इस बार अच्छी गेंद कवर के ऊपर से खेल दिया, रूम बनाकर भाग मिल्खा भाग। गेंद के नीचे खिलाड़ी जब तक दौड़ लगाते तब तक दोनों बल्लेबाजों ने आंखों ही आंखों में इशारा करते हुए चीते की दौड़ लगाते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए। 2 रनों की सहायता से स्कोर में इजाफा, स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन 1 विकेट के नुकसान पर। पहला और पावर प्ले का जारी है। अच्छी गेंदबाजी और अच्छी बल्लेबाजी मैं तो कहूंगा दोनों टीम की जवाब में दिखाई देता हुआ। फिर से एक बार शुभम पवार अपनी ओर की अगली गेंद, 5वीं गेंद डालेंगे, सामना करेंगे राइट हैंड बल्लेबाज निखिल पाटिल। फिर से एक बार निखिल के ऊपर थोड़ा सा देखना है, थोड़ी सी फील्डिंग का मुआयना करते हुए किस तरह की बल्लेबाजी यहां पर करनी होगी, क्योंकि अभी नहीं तो कभी नहीं पंचक्रोशी प्रीमियर लीग 2022 की शुरुआत करते हुए फिर से एक बार शुभम पवार इस बार गेंद स्लॉट में भेज दिया है, पार्किंग फ्लॉट में लेफ्ट षटकार, डीजे को मौका। आगाज तो अपने देखा है, अंजाम अभी तो बाकी है। इस छक्के की सहायता से स्कोर छलांग लगाता हुआ 15 रन 1 विकेट के नुकसान पर शुभम पवार के ऊपर प्रहार करने में कामयाब निखिल पाटिल। पर इस बार देखिए गति में परिवर्तन, स्लो वन डिलीवरी ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया, डॉट गेंद जाती हुई, स्कोर रुका हुआ मात्र 15 रन 1 ओवर की समाप्ति के बाद। लाजवाब गेंदबाजी जरूर की थी पर निखिल पाटिल ने अपने इरादे स्पष्ट किए। पहले बल्लेबाज जरूर आउट हो चुके थे राहुल शिर्के, जिन्होंने छक्का लगाकर आगाज किया था, और वही रणनीति वही स्ट्रेटेजी बल्लेबाजी करने वाली टीम यहां पर चौंडेश्वरी कड़सूरे की जानिब से दिखाई देती हुई 1 ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर मात्र 15 रन बनाते हुए कामयाब होते हुए। दोस्तों अक्सर कहा जाता है कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लड़ा नहीं। तो यहां पर लड़ते हुए अपनी दमखम दिखाते हुए बल्लेबाज निखिल पाटिल और उनका साथ देते हुए शुभम मोकल गेंदबाजी के लिए आते हुए निजी पहला, टीम की ओर से दूसरा खुद कप्तान प्रज्योत कुते। तो देखना है प्रज्योत के ऊपर जरूर भरोसा दिखाए लेफ्ट आर्म बल्लेबाज स्ट्राइक पे शुभम मोकल। इस बार पहली गेंद दिशा से भटकते हुए दक्ष पंच अंपायर ने सुबह के वक्त अपना एक्सरसाइज करते हुए आईसीसी लॉ नंबर 22, मेरी परिभाषा में मैं सर अक्सर कहता हूं जाना था वाशी पहुंच गए काशी। अतिरिक्त रन की सहायता से स्कोर में इजाफा, स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन 1 विकेट के नुकसान पर। इस बार जड़ में डालने की कोशिश, सटीक यॉर्कर ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया था गेंदबाज प्रज्योत कुते ने, और इसी तरह की रणनीति इसी तरह की स्ट्रेटेजी यहां पर करनी होगी। बल्लेबाज के हाथों को बांधना होगा, रनों पर अंकुश लगाना होगा। गेंदबाज प्रज्योत कुते स्कोर जा पहुंचा है 1 विकेट के नुकसान पर 16 रन। फिर से एक बार प्रज्योत अपने ओर की अगली गेंद, सामना करेंगे लेफ्ट आर्म बल्लेबाज शुभम मोकल। इस बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास, खुद के फॉलो थ्रो में गेंद को गैदर किया, कोई रन की गुंजाइश नहीं, ब्लाइंड गेंद डॉट गेंद। मेरी परिभाषा में मैं अक्सर कहता हूं बकते भजी मांगते वड़ा,
डॉट गेंद, कोई रन की गुंजाइश ही नहीं। स्कोर रुका हुआ 16 रन। स्कोर बोर्ड पर 1 विकेट के नुकसान पर आज के दिन का पहला मुकाबला टीम चौंडेश्वरी करसुरे विपक्ष एसपी एंटरप्राइजेस, दोनों टीम के दरमियान इस बार आड़े बल्ले से खेल दिया। मिड ऑन की दिशा में गेंद के नीचे खिलाड़ी जब तक फील्ड करते हैं तब तक 1 रन आसानी से मुकम्मल। और पुंडलिक सर, इतना अच्छा मैदान यहाँ पर प्राप्त हुआ है और लाजवाब बल्लेबाजी यहाँ पर होती, उसी तरह से क्षेत्र रक्षण होता हुआ तो यहाँ पर इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 17। दोस्तों 17 क्रिकेट की राशि के लिए अशुभ अंक माना जाता है। 17 का खतरा किसके लिए निर्माण होगा? गेंदबाज प्रज्योत कुते या बल्लेबाज निखिल पाटिल, जिन्होंने छक्का लगाकर अपने टीम का हौसला बुलंद किया, वही खिलाड़ी स्ट्राइक पर। तो फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पर प्रज्योत, राइट आर्म आउट द विकेट। और इस बार देखिए 17 का खतरा मंडराया, मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, मस्तक पे दस्तक, गेंद सीमा पार, षटकार। यहाँ पर अंगुली नहीं तो यहाँ पर छक्कों की बौछार करते हुए बल्लेबाज निखिल पाटिल, निखिल पाटिल के बल्ले से जाता हुआ दूसरा छक्का। 17 के बाद खतरा जरूर मंड रहा है। गेंदबाज प्रज्योत कुते, स्कोर जा पहुंचा है 23 रन स्कोर बोर्ड पर। इस बार स्क्वायर कट, अपर कट खेलने में कामयाब होते हुए यह बल्लेबाजी का नजराना पेश करते हुए बल्लेबाज निखिल पाटिल ऑन द फायर। यहाँ पर नाद नहीं करायचा बल्लेबाज निखिल पाटिल का, एक छक्का जड़ा था, उसके बाद 44 जड़कर स्कोर जा पहुंचा है 27 रन, 27 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट। नाउ सेकेंड और प्रोग्रेस, और फिर से एक बार आता माजी सटकली बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में, गेंद बाउंड्री लाइन के पार, मस्तक पे दस्तक, गेंद सीमा पार। ड्रिंक ब्रेक यहाँ पर, तो यहाँ पर देखिए इनामा दोस्तों, छक्कों की बौछार करते हुए बल्लेबाज निखिल पाटिल, जिन्होंने 3 करारे छक्के लगाए इस मैच में और 1 चौवा लगाकर अपने टीम का स्कोर खड़ा किया है 33 रन स्कोर बोर्ड पर, 1 विकेट के नुकसान पर। तो दोस्तों मैं अक्सर कहता हूं, लैला की शादी में लफड़ा हो गया, लैला की शादी में लफड़ा हो गया, अरे गेंदबाज इतना नाचा कि लंगड़ा हो गया। तो यहाँ पर गेंदबाज के ऊपर प्रहार जरूर किया है बल्लेबाज निखिल पाटिल ने, दूर की समाप्ति के बाद 33 रन स्कोर बोर्ड पर, 1 विकेट की नुकसान पर। बड़ी कठिनाई परिस्थिति में डाल दिया है दोस्तों। अक्सर कहा जाता है सोच बदलो सितारे बदल जाएंगे, नजर बदलो नजारे बदल जाएंगे, कश्तियां बदलने की जरूरत नहीं दोस्तों, दिशा बदलो किनारे बदल जाएंगे। तो यहाँ पर निखिल पाटिल जैसे बल्लेबाज को रोकना नामुमकिन, क्योंकि इन्हें ये गेंद नहीं फुटबॉल नजर आती हुई, क्योंकि हर गेंद के ऊपर प्रहार करते हैं यहाँ पर बल्लेबाज निखिल पाटिल। आता माजी सटकली, तो दूर की समाप्ति के बाद 33 रन, इस ओवर में 18 रन खर्च किए गेंदबाज कप्तान प्रज्योत कुते के ऊपर प्रहार किया है बल्लेबाज निखिल पाटिल ने। तो निजी पहला, टीम की ओर से तीसरा ओवर लेकर आते हुए गेंदबाज सलमान मोमिन। दोस्तों सलमान नाम याद आने के बाद पुंडलिक सर आपको भी याद होगा रोहा एक्सप्रेस सलमान सिद्दीक, उसी तरह से गेंदबाजी करनी होगी, क्योंकि अपनी डूबती नैया को अभी किनारे पर लाना है। तो सलमान मोमिन को सलमान सिद्दीक बनना होगा और उसी तरह से गेंदबाजी करनी होगी, कंजूसी गेंदबाजी करनी होगी, जकड़ कर रखना होगा बल्लेबाजों को। तो सलमान मोमिन किस तरह की गेंदबाजी करेंगे? लेफ्ट आर्म बल्लेबाज शुभम मोकल। ओहो, छोटे मियां तो छोटे मियां, बड़े मियां सुभान अल्लाह, गेंद स्लॉट में भेज दिया है पार्किंग प्लॉट में, डीजे को मौका।
अक्सर कहा जाता है पुंडलिक सर, अक्सर कहा जाता है ना दिन देखता है ना रात देखता है, ना दिन देखता है ना रात देखता है, ये सिर्फ टीम के हालात देखते हैं। और दोनों बल्लेबाजों ने अपने इरादे स्पष्ट करते हुए स्कोर खड़ा किया है 39 रन 1 विकेट के नुकसान पर। जिस तरह से बल्लेबाज राहुल शिर्के ने बल्लेबाजी की थी उसी तरह से यहां पर प्रहार करते हुए ये देखिए गेंद हवा में पर गेंद चकमा देने में कामयाब। नशीब गांडू तो क्या करेगा पांडू, हाथ में से छूट गया चेंडू, गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन के पार। लाजवाब गेंदबाजी की, पहली गेंद पर छक्का जड़ा, दूसरी गेंद पर चौवा, पर लगातार 2 गेंदों में बैक टू बैक 2 गेंदे डॉट कराने में कामयाब होते हुए सलमान मोमिन अपनी ओर की 5वीं गेंद डालने के लिए तैयार। सामना करेंगे शुभम मोकल, इस बार सफल होकर खेल दिया है, गेंद हवा में मस्तक पे दस्तक, सजाए काला पानी, 6 रनों के लिए षटकार। पचास रन। दोस्तों मैं अक्सर कहता हूं जो तीर भी आता है वो खाली नहीं जाता, मायूस मेरे दिल से सवाल ही नहीं जाता, अरे कांटे ही करते हैं फूलों की हिफाजत, फूलों को बचाने कोई माली नहीं आता। तो यहां पर हर गेंदबाज के ऊपर प्रहार करने में कामयाब होते हुए बल्लेबाज शुभम मोकल इस बार एक्स्ट्रा कवर रीजन में हाथ खोलकर खेल दिया है। डीप एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी जब तक फील्ड करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन आसानी से मुकम्मल किया। इस 1 रन के साथ 50 रन मुकम्मल होते हुए टीम चोंडेश्वरी करसुरे टीम के यहां पर पूरे 50 रन मुकम्मल होते हुए तालियों की बौछार होती हुई, क्योंकि दोस्तों यहां पर जिस तरह से बल्लेबाजी करनी थी उसी तरह से यहां पर रनों को बौछारते हुए दिवसा डाले, जिसे रनों की चोरी करने में कामयाब होते हुए दोनों बल्लेबाज, एक तरफ है शुभम मोकल तो एक तरफ है निखिल पाटिल। तो चौथा ओवर लेकर आते हुए फिर से एक बार पहला ओवर जिन्होंने लेके आए थे वही गेंदबाज निजी, दूसरा टीम की ओर से चौथा ओवर लेकर आते हुए शुभम पवार। तो देखना है शुभम पवार, चौथा ओवर लेकर आते हुए शुभम पवार गेंदबाजी के लिए सामना करेंगे बल्लेबाज शुभम मोकल। शुभम मोकल भी एक ऐसे बल्लेबाज है जिन्होंने अपने इरादे स्पष्ट किए, छक्के चौकों की बौछार करते हुए अपने टीम के लिए एक सामान्य जन स्कोर खड़ा करने में कामयाब होते हुए फिर से एक बार शुभम पवार टू शुभम मोकल। इस बार आउट ऑफ द स्टंप के बाहर जाने वाली गेंद, देखना है क्या रणनीति रहेगी, क्या अंपायर का इशारा होगा। यस एब्सोल्युटली, अंपायर हमारे तरफ मुड़ते हुए एक्सरसाइज करते अपने बाजू खोलते हुए आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट देते हुए और 2 रनों के साथ 22 का प्लस कुल मिलाकर 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 52 रन स्कोर बोर्ड पर। तो मेरी अक्सर परिभाषा में मैं सर कहता हूं प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए इस तरह से स्कोर 2 में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 52 रन 1 विकेट के नुकसान पर। चौथा और प्रगति पर गेंदबाजी मार्ग पर शुभम पवार थोड़े से दबाव प्रेशर में दिखाई देते हुए और इस बार प्रेशर थोड़ा सा रिलीज किया, डॉट कराने में कामयाब होती हुई सीधा विकेट कीपर के दस्तानों में, कोई रन की गुंजाइश नहीं, स्कोर रुका हुआ 52 रन 1 विकेट के नुकसान पर। चौथा ओवर प्रगति पर गेंदबाजी मार्ग पर शुभम पवार निजी, दूसरा टीम की ओर से चौथा ओवर लेकर आते हुए स्ट्राइक पे बल्लेबाज निखिल पाटिल, जिन्होंने छक्कों की भाषा से अपनी स्टार्टअप किया था अपने टीम के लिए।
शुरुआत की थी पर इस बार पटकी हुई गेंद उसे डीप एक्स्ट्रा कवर रीजन में खेला हुआ स्ट्रोक वहां पर खिलाड़ी अलोंग द कारपेट गेंद ट्रैवल होती हुई तब तक एक रन आसानी से मुकम्मल। इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा है 53 रन स्कोर बोर्ड पर, एक विकेट के नुकसान पर। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी का नजराना पेश करते हुए चोंडेश्वरी कड़सुरे टीम यहां पर फिर से एक बार स्ट्राइक पे शुभम मोकल, लेफ्ट आर्म बल्लेबाज ज्याच्या बॅटीला धार, हाच तो संघाचा तारणहार ऐसा कहा जाता है। फिर से एक बार शुभम पवार अपने बॉलिंग मार्क पर इस बार लाइनो लेन से गेंदबाजी करते हुए जखड़ कर रखा है, डॉट कराने में कामयाब होते हुए। इसी तरह की अगर रणनीति रहेगी, इसी तरह से ब्लाइंड गेंद डालेंगे तो यकीनन यहां पर एक विराट स्कोर बनाने से रोकने में कामयाब होंगे गेंदबाज शुभम पवार। फिर से एक बार शुभम पवार अपने ओर की अगली गेंद सामना करेंगे लेफ्ट आर्म बल्लेबाज शुभम मोकल, शुभम टू शुभम। और इस बार इनसाइड एज कट, गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी, क्या कैच होगा और शुभम मोकल के बल्लेबाजी का खात्मा, डीजे को मौका। इस रन पर बल्लेबाजी की थी बल्लेबाज शुभम मोकल ने, अच्छा योगदान जरूर दिया अपने टीम के लिए। स्कोर रुका हुआ हमारे गुण लेखक जी बतलाते हुए 53 रन स्कोर बोर्ड पर, 2 विकेटों के नुकसान पर। नए बल्लेबाज मैदान पर नमूद होते हुए श्रेयस ठाकुर, जिस तरह से विश्वजीत ठाकुर, उसी तरह से आज इस प्रतियोगिता में पंचक्रोशी प्रीमियर लीग 2022 में उसी तरह से बल्लेबाजी करनी होगी श्रेयस ठाकुर को। इस बार गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा कबूल न कर सके और यहां पर अच्छी फील्डिंग, बेहतरीन यहां पर एफर्ट दिखलाया। जिस तरह से आईपीएल फॉर्मेट में कैच को लपका जाता है, गेंद को छोड़ा जाता है, उसी तरह से यहां पर अपने टीम के लिए 5 रन सेव करा लिए क्षेत्र रक्षक। स्कोर जा पहुंचा है 54 रन, 54 ऑन द बोर्ड। चौथा ओवर प्रगति पर लाजवाब बल्लेबाजी चोंडेश्वरी कड़सूरे टीम की जानिब से होती हुई भी स्ट्राइक पे बल्लेबाज सामना करेंगे श्रेयस ठाकुर। तो देखना है श्रेयस ठाकुर और गेंदबाजी मार्ग पर शुभम पवार। इस ओवर की आखिरी एक गेंद का सामना करेंगे बल्लेबाज श्रेयस ठाकुर। थोड़ी सी अंपायरों में सलाह मशवरा, गेंद को थोड़ी सी मटोलते हुए, चेक करते हुए। तो यहां पर डेड गेंद, बॉल फूटता हुआ। नसीब यहां पर बलवंत बल्लेबाजी करने वाली टीम चोंडेश्वरी कड़सूरे टीम का, क्योंकि देखिए दोस्तों गेंद ने यहां पर नसीब बलवंत किया है। तो फिर से एक बार वही गेंद दोहरानी होगी। तो फिर से एक बार शुभम पवार गेंदबाजी करेंगे, स्ट्राइक पे बल्लेबाज निखिल पाटिल। निखिल पाटिल एक सलामीवीर बल्लेबाज है जिन्होंने बड़ा योगदान दिया इस मैच में, पर कुछ बड़े स्ट्रोक लगाने से वंचित कर रखा है गेंदबाज शुभम पवार ने। चौथे ओवर में अपने सिकंजे में फांसते हुए, जिस तरह से महाभारत में अभिमन्यु को चक्रों में फांस लिया था, उसी तरह से गेंदबाजी करते हुए शुभम पवार अपने ओर की अगली गेंद। इस बार डांसिंग डाउन आगे आकर खेल दिया, गेंद हवा में, ऊंचाई ज्यादा लंबाई कम और यहां पर गेंद की फर्क को पाप न सके। और यहां पर तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन आसानी से मुकम्मल किए। इस 2 रनों की सहायता से स्कोर जा पहुंचा है 55 रन, 55 ऑन द बोर्ड। इस ओवर की आखिरी एक गेंद आना बाकी, सामना करेंगे बल्लेबाज निखिल पाटिल। यहां पर उन्हें गेंद जरूर नजर नहीं आई, खिलाड़ी को थोड़े से आगे दौड़कर गए थे। तो फिर से एक बार 55 रन, 2 विकेटों के नुकसान पर चौथा ओवर जारी। चौथे ओवर की आखिरी एक गेंद आना बाकी, सामना करेंगे बल्लेबाज निखिल पाटिल। और इस बार गेंद हवा में, डीप एक्स्ट्रा कवर रीजन में, गेंद के नीचे खिलाड़ी और निखिल पाटिल के पारी का अंत होता हुआ यहां पर डीजे को मौका।
प्रहार करते छक्कों के साथ आगाज करते वही बल्लेबाज उमेश। तो यहां पर छक्के के साथ आगाज करते हुए गेंदबाज के ऊपर प्रहार उमेश पाटिल। स्कोर जा पहुंचा 61 रन स्कोर बोर्ड पर। इस बार फिर से एक बार शॉर्ट किस्म की गेंद, हवा में गेंद के नीचे खिलाड़ी और यहां पर उमेश पाटिल के बल्लेबाजी का खात्मा, डीजे को मौका। तो पहले ओवर में 15 रन खर्च किए थे राहुल शिर के आउट होने के बाद। पूरी पारी को संभाला निखिल पाटिल और शुभम मोकल ने। उसके साथों साथ उमेश पाटिल ने भी छक्का लगाकर अपने टीम के लिए 6 रनों का योगदान दिया। स्कोर जा पहुंचा है 4 विकेटों के नुकसान पर 61 रन स्कोर बोर्ड पर। नए बल्लेबाज अनिकेत सूर्यकांत पाटिल मैदान पर नमूद होते हुए। तो सूर्यकांत पाटिल 9 सेकंड पर। तो स्ट्राइक पे बल्लेबाज फिर से एक बार सलामीवीर बल्लेबाज निखिल श्रेयस ठाकुर। तो फिर से एक बार श्रेयस ठाकुर ने आओ देखा ना था। फिर से एक बार खिलाड़ी के हाथों में यहां पर बैक टू बैक दूसरी गेंद पर विकेट। तालियों की बौछार, डीजे को मौका। तो पुंडलिक सर मैं कहना चाहूंगा कल के दिन इस प्रतियोगिता का आगाज हुआ और उसी आगाज में पहली विकेट की हैट्रिक लगाई थी गेंदबाज संकेत पवार ने। तो फिर से एक बार विकेट की कतार पर है गेंदबाज अनिकेत आगरी। तो देखना अनिकेत आगरी इस प्रतियोगिता में दूसरी विकेट की हैट्रिक लगाने वाले गेंदबाज सक्षम ठहरेंगे, क्योंकि अक्सर कहा जाता है मंजिलें उन्हीं की पूरी होती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से ही तो उड़ान होती है। तो यहाँ पर अनिकेत आगरी क्या हौसला रखकर इस गेंद के ऊपर हैट्रिक लगाने में कामयाब होंगे या बल्लेबाज सूर्यकांत पाटिल उन्हें रोकने में कामयाब होंगे। तो फिर से एक बार स्कोर रुका हुआ। तो फिर से एक बार यहां पर 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 62 रन स्कोर बोर्ड पर। लाजवाब गेंदबाजी यहां पर। आम्ही पुढच्या टीमच्या कॅप्टनला बोलत आहोत नाणेफेकीसाठी। प्रभो पॅन्थर्स आणि श्री गावदेवी कुहिरे या दोन्ही संघनायकांनी आमच्या माईक कट्ट्याच्या संपर्कात यावा। नाणेफेकीसाठी घेऊन जातोय इमरान भाईकडे। धन्यवाद। फिर से एक बार गेंद हवा में, गेंद थर्ड मैन रीजन में, गेंद के नीचे फ्लाई स्लिप से खिलाड़ी जब तक फील्ड करते थ्रो करते तब तक 1 रन आसानी से मुकम्मल। इस 1 रन की सहायता से स्कोर जा पहुंचा है 63 रन स्कोर बोर्ड पर। इस ओवर की, इस इनिंग की, इस पारी की आखिरी एक गेंद आना बाकी। लाजवाब गेंदबाजी अनिकेत आगरी द्वारा। क्या फिर से एक बार इस आखिरी गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक होगा या बिंदी होगी या विकेट होगा? पर इस बार देखिए बैकवर्ड्स स्क्वायर लेग के लॉन्ग लेग की दिशा में गेंद ट्रैवल होती हुई संजीवनी चौकार और यहां पर टीम के लिए 4 रनों का योगदान। जिस तरह से पहली गेंद पर छक्का लगाकर आगाज किया और इनिंग की आखिरी गेंद पर चौवा लगाकर अंजाम दिया है बल्लेबाजी करने वाली टीम चौंडेश्वरी करसूरे टीम ने निर्धारित 30 गेंदों में 67 रन बनाए और 68 रनों का लक्ष्य खड़ा किया है एसपी एंटरप्राइजेस टीम के सामने। तो देखना है 30 गेंदों में 68 रन बनाने में कामयाब होंगे एसपी एंटरप्राइजेस। ये सुनने के लिए मैं माइक्रोफोन पर दूसरे सत्र के लिए आमंत्रित करना चाहूंगा माय बोली मराठी भाषा में एक स्पेशलिस्ट समालोचक पुंडलिक जी ताड़कर सर के पास। धन्यवाद। धन्यवाद इमरान भाई बुखारी, बहुत अच्छा आपने यहाँ जलवा दिखा दिया। कमेंट के जरिए मैं आपका शुक्राना अदा करता हूं। आणि आज या ठिकाणी आमच्या मंचावर माजी सभापती पेन पंचायत समितीचे सन्माननीय संजयजी भोईर यांचं आगमन झाले, यांचं सुद्धा आम्ही स्वागत करीत आहोत। धन्यवाद। खरं तर या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलेत
प्रभो पॅन्थर्स आणि गावदेवी कुयरे टीमच्या संघनायकांना नाणेफेकीसाठी. आजचा जर क्रिकेट पाहिला तर आगळे वेगळं स्वरूप. एक चांगलं कॉमेंटेटर आलेले आहेत, आमचे मित्र आहेत, ते खूप दिवसांनी भेटी झाल्या आणि अशाच गाठी भेटी होतात त्या लग्न मंडपामध्ये, हळदी समारंभामध्ये किंवा खेळकूदच्या माध्यमातून खेळाडूंच्या, दर्शकांच्या, कॉमेंटेटरच्या. तर या ठिकाणी आता जो आपण सामना पाहिला तो चौंडेश्वरी कडसुरे वर्सेस SP एंटरप्राइजेस यांच्यामध्ये. यासाठी आम्हाला साथ दिलेले स्कोर रिपोर्टर दीपेश कुथे, तर समालोचक इम्रानभाई बुखारी रोहाचे आहेत, ते अप्रतिम कॉमेंट्री केली त्यांनी. आणि जे DJ वाले आहेत ते एक वेगळाच माहोल तयार करतायत. खरोखर मी काल सुद्धा कॉमेंटला युट्यूबवर लाईव्ह होतो, तर आम्ही सांगून कंटाळलो. तिथे गोल्डी होते माझे मित्र आणि मी, आम्ही सांगत कोळी गीत लाव किंवा हलगीच्या म्युझिकची गाणी लावू, तर ते वेगळेच लावत. मायुसी, प्रेमामध्ये विरह झालेला, एखाद्या प्रियकरणीने प्रियकराला फसवलेला, अशी काही गाणी लावत. त्यामुळे माशूक एकदम दिल व्हायचा. कॅप्टन आलेत नाणेफेकीसाठी. कुठले तुम्ही? कुयरेचे गावदेवी क्रिकेटचे कॅप्टन आलेले आहेत. प्रभो पॅन्थर्सला आम्ही कॉलिंग करत आहोत, नाणेफेकीसाठी यायचंय. अमित, जरा अमित बिझी असेल कारण इथे तो स्टेटसला आहे. आणि इथे ही जी बाजूला ऑडियन्स बसलेत फार चौकन्नी आहेत, टॉवर मध्ये आहेत, फुल रेंज मध्ये आहेत. तर चांगला माहोल होतोय तयार. नाणेफेकीसाठी आलेले आहेत दोन्ही कप्तान. आणि प्रारंभ जोडी मैदान. तुम्ही जाता नाणेफेक उडून घ्या. अच्छा, अमित आणि रिझवान हे ते आलेले आहेत पुढच्या मॅच साठी, नाणेफेकीसाठी. आणि नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने लागते बघूया. जेव्हा नाणेफेकीचा पहिल्या मॅच मध्ये चौंडेश्वरी कडसूर आणि SP मध्ये झाला, तेव्हा SP एंटरप्राइजेसने नाणेफेक त्यांच्या बाजूने लागल्यानंतर प्रथम मला वाटतं त्यांनी गोलंदाजी स्वीकारली. पहिली मॅच मध्ये क्षेत्ररक्षण स्वीकारलं. संजय भोईर बोलो. संजय भोईर, आपण जरा खाली यावं. हे आणि आपण आता बघणार आहात ही जी मॅच ती SP एंटरप्राइजेस. येते मी, 1 मिनिटात येते. विनोद इंद्रे हा जो नाणेफेकीचा कौल आपण बघत आहात. कॅमेरामन जरा आम्हाला सपोर्ट करा इकडे. अमित या ऑर्गनायझेशनचे कॅप्टन आहेत आणि आज भाग्याला आले ते एका मोठ्या मान्यवर व्यक्तीचं संजयजी भोईर आहेत, रोहा तालुका पंचायत समितीचे माजी सभापती आहेत. आणि प्रभो पॅन्थरचे कप्तान इथे आहेत अमित. आणि गावदेवी कुयरेचे कप्तान आहेत यदीश कुथे. हा नाणेफेकीचा कॉल दुसऱ्या मॅच साठी, आजच्या दुसऱ्या दिवसासाठी. आपण बघत आहात छाप की काटा. परत घ्या. बऱ्याच गोष्टी काटा अटकून नये, छापा अटकला तरी चालेल. हा नाणेफेकीचा कौल बघूया कोणाच्या बाजूने जातोय. पुन्हा एकदा कुयरा संघाच्या बाजूने हा कौल लागलेला आहे नाणेफेकीचा. आपण काय सांगू इच्छिता? आपल्या बाजूने भाग्याचा कौल लागलाय. खेळाचा काळ आपण नंतर बघणार आहोत. प्रथमतः मी गोलंदाजी स्वीकारेन. प्रथम काय टार्गेट असेल? 5 षटकांचा इम्रान भाई मॅच असेल तर पॉवर प्ले मला वाटतं 2 षटकांचे आहे, तर त्याच्यामध्ये तुमचे इरादे काय असतात? जवळजवळ 50च्या आत रोखायचा प्रयत्न करेन. शुभेच्छा. आणि दोन्ही टीमला मी शुभेच्छा देतो. घेऊन जातोय तुम्हाला आता मी पुढच्या मॅच कडे. अर्थात पहिला चेंडू. नमस्कार, मी समालोचक कुंडलिक ताडकर. सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत करत आहेत आणि घेऊन जातोय रिलायन्स नागोठण्याच्या टाउनशिपच्या मैदानावर माय मराठी बोली भाषेमधून धावतं समालोचनासाठी. आणि हा सामना जो सुरू आहे SP एंटरप्राइजेस वर्सेस चौंडेश्वरी संघाने पहिल्यांदा खेळत असताना 5 षटकामध्ये धावसंख्या जोडलेली आहे 67 आणि 68 धावांचं उत्तर देताना पहिल्या चेंडूवरच एक स्ट्रोक लावला होता. आणि हा उजव्या बॅटीने खेळणारा फलंदाज जो आहे रिझवान, त्यांनी थोडा स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, डाव्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अयशस्वी झाला. प्रयत्न तर करायलाच पाहिजे. मग डाव्या हाताने जेव्हा उजव्या हाताने जेव्हा तोंडात घास जाणं महत्वाचं असतं. आणि तिसरा चेंडू टाकत आहेत आमच्या कॉमेंट्री एंड कडून गोलंदाज आहेत अनिल गोरे, एक अनुभवी गोलंदाज. आणि हा लॉंग ऑन साईडला उतुंग झेल
असा घेतलेला आहे. चेंडूला उंची जास्त होती आणि गती कमी होती आणि त्याचाच फायदा आमच्या या टीमने घेतलेला आहे. अर्थात चौंडेश्वरी टीमच्या राहुल होता त्या चेंडूखाली आणि राहुलचा मागाशी मी सांगितलं आम्हाला दर्शकांना की एक चांगला कबड्डीपटू आहे, चांगला क्रिकेटर आहे, चांगला डिफेंडर आहे, चांगला गोलंदाज आहे आणि त्यांनी पहिला मोहरा टिपलाय आणि बाद झालेला आहे. SP ॲडव्हान्सचा हा खेळाडू रिझवान सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. इम्रान भाई इथे खेळणारा खेळाडू आहे या विभागातील. मात्र प्रॅक्टिस सुद्धा महत्वाची असतो. कामकाजाच्या माध्यमातून कधी कधी थोडंसं दूर राहतात आणि त्याचा असर नेमकं मॅचला गोलंदाजांच्यावर फलंदाजांच्यावर होत असतो. पहिली सफलता मिळाली आहे चौंडेश्वरी कडसुरे संघाला आणि धाव संख्या झाली 1-4. 67 धावांचा हा डोंगर म्हणायला हरकत नाही, कारण 5 षटकामध्ये अत्यंत मोठे हे आव्हान आहे. शिवधनुष्य त्यांच्या समोर ठेवलेलं आहे. मात्र क्रिकेट आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत त्याचा एक परिणाम असतो, काहीतरी रिझल्ट असतो. हा क्रिकेटला मी नेहमी तराजूच्या माध्यमातून बघतो, हवेच्या झोकाबरोबर चालत असतो. प्रत्येक चेंडू बरोबर अलग अलग होतात आणि आज पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारला चेंडू. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा फलंदाजांनी घेतलाय. चौकार कणकणीत. कोतवाल आमच्या क्रीडा रसिकांच्यात कुठे आपण असाल, मंदारजी कोतवाल आपण स्टेजकडे यायचंय, स्टेजवर यायचंय. मंदार कोतवाल नागोटना क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी आहेत. स्वागत मंदारजी. आणि हा चेंडू टाकला होता, मात्र काही याच्यामध्ये जी करामत करायला पाहिजे प्रत्येक चेंडूवर चौकार आणि षटकार खेचण्याची गरज आहे. कारण धावांचा जर ॲव्हरेज करायचा असेल तर 12 चेंडूमध्ये अर्थात पॉवर प्ले मध्ये फलंदाजांच्या बाजूनी चांगला कौल असतो आणि तो सुद्धा खेचाखेचीच्या माध्यमातून हा मिड विकेट साईडला मारलेला भिरकावून चेंडू. आम्हाला पंचांकडनं इशारा अजून नाही आणि षटकार. आपण जे काही करतो जीवनामध्ये वरती नोंद चित्रगुप्त करतो, मात्र क्रिकेटच्या मैदानावर आमचे दीपेश करत आहेत. समीर पाटील यांचं आगमन झालंय. आपलं स्वागत. पवार आपलं सुद्धा स्वागत. जौके समीर चांगले खेळाडू आहेत. आणि आता मला वाटते पहिला षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्ती 1-12 आणि आता दुसरा षटक पॉवर प्लेचा आहे. पॉवर प्ले म्हणजे शक्तिवर्धक खेळ आणि तो सुद्धा 80% फलंदाजाच्या बाजूनी असतो. मात्र चांगला जर खेळणारा असेल, चौका छक्का मारणारा असेल, डोळ्यांची नजर जी आहे चेंडूवर जर चांगली बसली तर पॉवर प्लेचा फायदा फलंदाजांना असतो. दरम्यान हा चेंडू जातोय सुपर 6. यशवंत जौगे ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि कामगार, रिलायन्स मधून सेवानिवृत्त झालेले यशवंत जौगे यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो स्टेजवर. त्यांचं इथे गुलदस्ता देऊन समीर पाटील स्वागत करतायत. आणि हा दुसरा षटक टाकत असताना पहिल्या चेंडूवरच घणाघाती हल्ला केला. मिड विकेटच्या साईडला मारलेला एक खणखणीत जबरदस्त षटकार. धाव संख्या झाली 1-18. प्रत्युत्तर सुद्धा मला असं वाटतं इम्रान भाई जबरदस्त देत आहेत. टिट फॉर टॅट. दोन्ही मॅच चे जे मी मगाशी त्यांचं नाणेफेकीचा कौल उडवला तेव्हा म्हणालो की ह्या मातब्बर 2 खेळाडू आमने सामने येणार आहेत, कारण 67 धावा सुद्धा 5 षटकामध्ये जबरदस्त आहेत. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा लॉंगा साईडला
जबरदस्त उंचावून मारला षटकार आणि पंचांचा इशारा आलेला हा सुद्धा छक्का. लागोपाठ 2 षटकार कदाचित आम्हाला अपेक्षा असतील, आमच्या रसिकांना अपेक्षा असतील, आयोजकांना अपेक्षा असतील. विकेटच्या हॅट्रिकला महत्व असेल तर तितकंच महत्व षटकारांच्या हॅट्रिकला नक्की आमच्या क्रीडा रसिकांकडून असेल. आम्हाला अजून एक षटकारांची अपेक्षा आहे आणि टाळ्या. श्रेयस ठाकूरला थोडीशी पिटाई केलेली आहे. 2 चेंडूमध्ये 12 धावा आणि हा चेंडूनी वरची कडा घेतली, चेंडू लुटखोटला आणि चेंडू गेला डीप फाईन लेगच्या दिशेला, उंच गेला होता, मात्र त्याच्यामध्ये चोरटी धाव घेतली. कारण अल्पेश कुते यांना विनंती करण्यात येते. मंदार कोतवाल आमच्या नागोठणा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी आहेत. अल्पेश कुते, आपण मंदार कोतवाल यांचं स्वागत करावं स्टेजवर आणि जे मान्यवर मंडळी आले त्यांचं सुद्धा आम्ही शब्दसुमनाने स्वागत. त्याचप्रमाणे ह्या सर्व क्रीडा रसिकांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत, कारण क्रीडा रसिक आहेत म्हणून आमच्या खेळाला रंगत आहे. हा मैदान रिलायन्स इंडस्ट्रीजने दिलेला आहे. खूप खूप नागोठणा रिलायन्स इंडस्ट्रीज मॅनेजमेंटला आम्ही धन्यवाद देतोय आयोजकांच्या वतीनं. आणि पुन्हा घेऊन जातोय श्रेयसच्या गोलंदाजीकडे. थोडंसं कन्फ्यूज आणि इस्टेट ऑफिसचे जे HR ऑफिसर आहेत अजिंक्य पाटील यांनी जे अप्रूव्ह केले आमच्या या प्रीमियर लीग पंचक्रोशी प्रीमियर लीगची मागणी की आम्हाला 3 दिवस मैदान द्या. अजिंक्य पाटीलांना सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद देतोय आणि त्यांना जय हिंद बोलतोय. आणि हा चांगल्या प्रकारे पॉइंट साईडला चेंडू 1 बाउन्स टू फील्ड गेला. अप्रतिम क्रिकेट आणि अप्रतिम चांगला इस्तेमाल केला. डिफेन्स पद्धतीने खेळत असताना फलंदाजाने एक धाव घेण्याचा प्रयत्न होता, मात्र एवढी चपलाई केली एकदम अप्रतिम. पहिल्या चेंडूच्या टप्प्यामध्ये त्यांनी चेंडू थ्रो सुद्धा अप्रतिम केला. कदाचित धोक्याची ही रन असती. धावसंख्या 1 बाद 25. 67 धावसंख्येला उत्तर देतोय SP एंटरप्राइजेस. हा SP एंटरप्राइजेसचा फलंदाज आहे प्रज्योत. पेशाने इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, प्रदीर्घ अनुभव आहे, चांगला फलंदाज आहे, चांगला गोलंदाज आहे, चांगला कॅप्टन सुद्धा या टीमचा आहे तो. आणि हा चेंडू त्यांच्या हातून सटकला की काय म्हणता येणार, मात्र ऑफ साईडने जाणारा चेंडू होता आणि चेंडू हा पुन्हा चौकाराच्या बाजूने गेला. फर्स्ट लीग मधून उडून थर्ड बँडकडे चेंडू सीमा. एक बाद 29. 2 षटकं संपलीत. मला असं वाटतं इम्रानभाई पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचललाय, कारण प्रत्येक षटकामागे त्यांनी 15 धावांचा रनअप ठेवला आणि नक्की उद्दिष्ट त्यांनी ते गाठलेलं आहे. आता पुढची जी 4 षटकं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा कुठे कुठे व्हिस्कीचा पेक घ्यावा लागणार आहे. भले आज उपवास असेल, परंतु केवळ थंडसाप आणि थंडा पिऊन मजा येणार नाही, कारण धावसंख्या जी आहे ती 68 त्यांना पूर्ण करायची आहे. चेस पूर्ण असावं ना नियमाप्रमाणे. पूर्ण धावसंख्या कंपल्सरी चेस आहे. खेळाडूंना एक सांगण्यात येत आहे कंपल्सरी चेस आहे. 68 धावा जमवायच्या आहेत आणि आता धावा मात्र फलकावर जमल्यात. 12 चेंडू अर्थात 2 षटकामध्ये 1 बाद 29. चांगली धावसंख्या. हा हिरवागार मैदान जर पाहिला तर थोडंसं आमच्या बालपणामध्ये आम्ही जेव्हा TV बघायचो तेव्हा इतकं काही टेक्नॉलॉजी नव्हतं, तसंच ह्या मैदानावर आल्यानंतर वाटतं इम्रानभाई खरोखर मैदानाची जी मेंटेनन्स केलेली आहे ती हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट रिलायन्स इंडस्ट्रीच्या माध्यमातून आजूबाजूला पर्यावरणाचा समतोल राखावा म्हणून ही झाडांची पैदास. आणि ह्या मैदानावर अशा वैशाखी वणव्यामध्ये जर खेळत असतील खेळाडू तर नक्की त्रास त्यांना कमी होतो, कारण खालून सुद्धा चांगला गवताचा हिरवागार लॉन आहे, त्याच्यामुळे एक हीट असतो ती कमी असतो. मात्र अंपायर्सनी पाणी जास्तीत जास्त पिवावा अशी माझी एक विनंती आहे, कारण हीट आहे वातावरणामध्ये. वातावरणाचा हा जो त्रास आहे तो पाण्यानेच कमी होऊ शकतोय. तर कंटिन्यू जे उभे असतात, एक वेळ चालणारा खेळाडू आहे त्याला उन्हाची मात्रा कमी जाणवतो, परंतु जो स्थिर अंपायर जो असतो दोन्हीकडचा लेग अंपायर आणि फर्स्ट अंपायर, हे मात्र एक खरोखर एक कसब असतो. पुन्हा एकदा 3रा षटक टाकण्यासाठी आलेला आहे राहुल शिर्के. फार भरोसेमंद खेळाडू. गोलंदाजी, फलंदाजी, कबड्डीमध्ये रायडिंग, एक हाती मॅच ओलवण्याचं सामर्थ्य या राहुलकडे आहे आणि स्वतः कप्तान आहे. तर स्ट्राईकला आहे तिकडे खेळण्यासाठी सलमान, नॉन स्ट्राईकला आहे प्रज्योत आणि गोलंदाजीला आहे चौंडेश्वरी क्रिकेट संघाचा हा राहुल शिर्के. आणि आपण बघत आहात पंचक्रोशी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा 2022. आजचा 2रा दिवस आणि ठिकाण आहे टाउनशिप रिलायन्स इंडस्ट्रीज मैदान नागोठणे.
10-15 पावलांचा रनअप आमच्या कॉमेंट्री एंड कडून मारा करणार आहे राहुल. तर पुढचा चेंडू सलमान साठी. चेंडूनी उंची जास्त घेतली, ही चेंडूची उंची बघूया काय होतं. आणि क्या बात आहे, हा एक कणकणी षटकार. एका ह्या स्ट्रेट डाईव्हला म्हणतात की लॉंग ऑन आणि मिड ऑनच्या वरून, अंपायरच्या वरून, फलंदाजाच्या वरून आणि गोलंदाजाच्या वरून जेव्हा एखाद्या कलिंगडाची काप दोन भाग करावे, अशा पद्धतीने या बॅटच्या तलवारीने अर्थात सलमानने या चेंडूचा समाचार घेतला. आणि असा चौकार दुर्मिळ षटकार दुर्मिळ असतो. धन्यवाद डीजे. खरोखर राहुल सारख्या गोलंदाजावर, परंतु एक चांगल्या चेंडूवरच चांगला फलंदाजी करतो. वाईट गोलंदाजीवर कधीच फलंदाजी होत नसतं. आणि हा पुन्हा स्वतःला रिमूव्ह करून मारण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगला जातोय चेंडू, सीमारेषेच्या बाहेर. पंचांकडनं इशारा आम्ही ग्राहीत धरला. आमचे पवार आपण स्टेजवर यावं, आम्ही आपले स्वागत करण्यासाठी इच्छुक आहोत. आणि धावसंख्या झालेली आहे. तिसरा षटक सुरू असताना 39 SP एंटरप्राइजेस अर्थात प्रज्योत कुथेची टीम खेळत आहे. आणि 68 धावसंख्येला उत्तर देताना गोलंदाजी मात्र राहुल कडसोरे संघाचा गोलंदाजी करतोय. टिचून मारा करत असताना त्याला महागडं साबित केलंय सलमाननी समाचार पूर्णत्व घेतलेला आहे. पूर्ण महागडी म्हणायला हरकत नाही. चांगल्या कप्तानाला त्यांनी थोडस पिटाई केले. आणि पुन्हा एकदा उत्तुंग चौकार मारत असताना एक्स्ट्रा कव्हरला चेंडू हवेत. आणि एक बळीचा बकरा ज्याला म्हणतात, किंवा आम्हीच दाखवलं बकरी दाखवून वाघाला पिंजऱ्यास पकडणं, ही इथं प्रक्रिया केलेली आहे. गोलंदाजाचं एक कसब असतं, कारण जिताडा काढायचा असेल तर गांडूळ लावावा लागतो. आपलं मनपूर्वक स्वागत. त्यांच्या सोबत असलेले हे कोकाटे ना, यांचं नाव जयराम म्हात्रे, आपलं सुद्धा स्वागत. आणि जी पिटाई केली नक्कीच, परंतु काही गमावल्याशिवाय काही कमवता येत नाही. चांगलं बियाणं पेरलं जातं शेतकरी, आणि खराब अन्न खातो घरात, तेव्हा चांगलं दुसरं पीक येतो. त्यामुळे एक षटकाराने एक चौकार गेला तरी कधीही गोलंदाज संपत नसतं, मात्र व्हाईट बॉल टाकून गोलंदाज संपतो. वैभव पांढरे आपण आमच्या स्टेजवर यावं, आपलं आम्ही स्वागत करतो. वैभव पांढरे. आणि राहुल खरोखर एक तुला मी धन्यवाद देतोय. 2 जरी 6 आणि 4 मारले, 10 धावा काढल्या असल्या. चंद्रकांत पवार स्टेजवर यावं, आपलं आम्ही स्वागत करत आहोत त्यांचं. चंद्रकांत पवार पोचलेत ना, 2 मिनिटं जरा. आणि पुन्हा सफलता प्राप्त झालेली. लॉंग ऑन साईडला थोडं आमचं मन विचलित झालं होतं. पाहुण्यांचं स्वागत करत असताना क्षमस्व. वेळ भेटलं तो स्वागत घ्या करून. जयराम म्हात्रे यांचं स्वागत आम्ही करत आहोत. या स्टेजवर आपण आलात, आपला बहुमूल्य वेळ दिलात 1 मिनिटासाठी. चंद्रकांत पवार आणि वैभव पांढरे यांचं आम्ही स्वागत करत आहोत. चंद्रकांत पवार, आपण हा सन्मान स्वीकारावा. झालं अजून कोण? या ठिकाणी चंद्रकांत पवार यांचा हा सन्मान पंचक्रोशी प्रीमियर लीगच्या माध्यमातून होत आहे. धन्यवाद चंद्रकांत पवार. त्याच्यानंतर वैभव पांढरे यांचं सुद्धा या व्यासपीठावर आगमन झाले. स्वागत एक सन्मान चिन्ह देऊन. आणि पुन्हा घेऊन जातोय मी समालोचक पुंडलिक ताडकर मैदानावर. राहुल शिर्के बाबतीत इम्रानभाई मी पहिला बोललो होतो, आणि खरोखर वाकडण्यासारखी गोलंदाजी केली. आता प्रत्येक 2 चेंडूवर लागोपाठ त्यांनी 2 विकेट घेतल्यात. आणि धाव संख्या झाली 3 बाद. 39 ला लॉक केलाय, त्याला कुठेतरी फेविक्विक लावलाय. आणि 39 वर 2 विकेट त्यांनी घेतलेले आहेत राहुलनी, अर्थात चौंडेश्वरी संघाचा गोलंदाज कप्तान. पुन्हा एकदा खेळतोय श्रीयोग राईट हँड वर विकेट. कॉमेंट्री एंड कडून राहुलनी पळायला सुरुवात केली. आपण बघत आहात पंचक्रोशी क्रिकेट लीगच्या मॅचेस. आणि लॉंग ऑन साईडला उत्तुंग मारला खणखणी षटकार. टाळ्यांच्या गजरात स्वागत. पंचांचा इशारा दोन्ही हातांनी वर.
अप्रतिम. डीजे कोणाचं आहे जरा नाव सांगितलं? निखिलचाच क्या? जो चांगली फलंदाजी करत होता निखिल, एक अप्रतिम त्याची. आणि जी गाणी पाहिजे एक मधोश भरण्यासाठी, थोडीशी हार्टला हलवणारी, पायाला हलवणारी, तरुणांचं कुठेतरी मनोरंजन करणारी, खेळाडूंना प्रोत्साहन देणारी अशा तुमच्याकडे ध्वनिफिती आहेत. खूप खूप निखिल. साऊंड सिस्टीमला मी धन्यवाद देतोय. आणि माईक सुद्धा अप्रतिम आहेत. आमचे कॅमेरामन जे आहेत त्यांचं ड्रीम क्रिकेट्स .in मध्ये आपल्याला जाऊन ते लिंक संकेतस्थळाला जाऊन भेट द्या. आपण मनमुराद आनंद घर बसल्या सुद्धा करू शकता. आपल्या मैत्रीला दाखवू शकता. चिडली तर सांगा, आम्ही पंचक्रोशी प्रीमियरची मॅच बघत होतो म्हणून तुला रिप्लाय दिला ना व्हॉट्सअपवर. माशुका शांत होईल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेला हलकासा कव्हरला जाताना चेंडू एक धावेसाठी आमंत्रित केले फलंदाजांनी. अर्थात फलंदाज आहेत सियोग आणि श्रीशांत. आणि धावसंख्या आता मात्र पुढे नेली 40 वर गेलेली आहे धावसंख्या, कारण 39 वर राहुलनी 2 विकेट लागोपाठ घेतल्या होत्या आणि लॉक केलं होतं. जे धुवाधार फलंदाजी करत होते त्यांच्यावर कुठेतरी अंकुश आणला, दडपण आणला, मानसिक संतुलन. धावसंख्या 40, 3 षटकं संपलीत, 3 बाद. 46 अनवधानाने क्षमस्व 46 थोडस इथे आणि 3 बाद. 46 धावसंख्या असताना 12 चेंडू मध्ये 22 धावा. हा 12चा आकडा खतरनाक असतो. 12 म्हणजे असं आहे की माणूस जन्माला आल्यावर 12 दिवसांनी बारसं, माणूस मेल्यानंतर 12वा. एखादा माणूस गावात आगाव असेल त्याला 12चा म्हणतात. एखादा माणूस कोणाचाच ऐकत नसेल त्याला 12चा म्हणतात. अशा 12 तासाचा दिवस तर 12 तासाची रात्र, असे 12 मध्ये बरंच काही सामावलेलं आहे. आणि ह्या 12 चेंडू मध्ये सुद्धा तेच काहीतरी सामावलेलं आहे. 22 धावांचं एक इतिहास आहे. 12 धावा 12 चेंडू मध्ये जमवायच्या आहेत. बघूया काय होतोय. ह्या खरं तर इम्रानभाई एक क्रिकेटच्या माध्यमातून, कॉमेंट्रीच्या माध्यमातून माझा एक अनुमान सांगतोय, ह्या षटकामध्ये ह्या मॅचची धुरा समजलेली असेल. अत्यंत महत्वाचा षटक आहे तो हा चौथा. आणि गोलंदाजी करतोय चौथा षटक श्रेयस ठाकूर. आणि तिकडे आहे सियोग. आणि सुंदर अप्रतिम उंचावून मारला चेंडू पॉइंट आणि कव्हरच्या वरून सीमारेषेच्या जवळ मामला. 3 क्षेत्ररक्षण पळत असताना चेंडू निहुल काढून दिली आणि चौकार. सेंचुरी टीमवर झालेला टाळ्या वाजवा. 50, 3 बाद. चौथा षटक सुरू. 68 धावसंख्येला उत्तर देताना खणखणीत षटकार चौकार पहिल्या चेंडूवरून पॉइंटच्या वरून उंचावरून मारलेला. फलंदाज सुद्धा अप्रतिम बघायला मिळतात. खेड्यागावातील मुलं आहेत, अजून कुठे मोठ्या लीग मध्ये खेळत नाहीत असेही खेळाडू आहेत, पण मात्र इथल्या विभागामध्ये सुंदर खेळतात. श्रेयस सुद्धा चांगला गोलंदाज, मात्र श्रेयसला त्यांनी दाबलं आणि हलकासा पुश केला. कुठेही जास्त ताकद दाखवली नाही श्रीयोगनी. सहज मात्र जी गॅप म्हणतात, म्हणजे मैत्रिणीचे आई बाबा नसल्यावरच फोन करावा, नाही तर SMS नेच भागवावा, म्हणजे डिफेन्स केलावं. पुढचा चेंडू आणि हा चेंडू जातोय मिड विकेट आणि तिथे चांगलं क्षेत्ररक्षण 1-2 फेल केलंय आणि 1 धाव मिळाली. धावसंख्या 51, 3 लॉस. SP एंटरप्राइजेस अर्थात प्रज्योत कुते यांची टीमचं धावसंख्या 68 धावसंख्येला उत्तर देताना 3 बाद 51. आज गुढीपाडवा आहे. आजपासून नवीन सणांना सुरुवात होते. कोरोनाने 23 महिना सगळ्यांना झोपून ठेवलं होतं. उद्योग क्षेत्रामध्ये, नोकरी क्षेत्रामध्ये, खेळ, क्रीडा, कला, शैक्षणिक. आणि त्याच्यावर माझी एक मी गेल्या वर्षी 8 एप्रिलला कोरोनावर कविता टाकली होती. जवळजवळ 500 लोकांनी लाईक केलं होतं. जरूर मी ऐकवेल नंतर. पुढचा चेंडू खेळताना लॉंग आणि मिड विकेट साईडला चेंडू हवेत आहे, मात्र चेंडू खाली परफेक्ट स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेगला जो फिल्डर होता त्यांनी कबूतर ज्या त्या जमान्यात व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक, मेल नव्हते म्हणून कबुतराचा वापर करत, तर त्याच्या अगोदर लहान लहान मुलांचा करत. आता मात्र हे दोन्ही गोष्टी बाजूला गेल्यात आणि बाजूला कोण कोणाशी बोलते कळत नसतं. मात्र कबूतर ज्या बोलताना फलंदाज ज्या नक्की लागू झालेला आहे आणि फलंदाजाला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवलाय. 4-51. हा
यशस्वी गोलंदाज चौकार षटकार देतात, मात्र त्याचा पुरेपूर फायदा विकेटच्या रूपात घेतात. हे वैशिष्ट्यात दिसतोय चौंडेश्वरी कडसुरे टीमच्या गोलंदाजांकडे. श्रेयस पुन्हा गोलंदाजी करतोय. श्रीयोगला पुन्हा एकदा टपली मारलेली आणि टपली मारत असताना काय झालं? जीवनात आणीबाणी दोन्ही टीमवर आलेली आहे. मंडळी, तुम्हाला आणीबाणी माहीत नसेल, इंदिरा गांधींनी स्वर्गवासी यांनी 1976 घोषित केली होती. फार 18 महिन्याची आणीबाणी भोगलेली आहे ती पब्लिकनी, पण मातबर लोकांना त्यात त्रास झाला होता, गरिबांना नव्हता. इथे मात्र आणीबाणी आहे ती दोन टीम मध्ये. चौंडेश्वरी कडसोरे आणि SP एंटरप्राइजेस मध्ये आतापर्यंत 5 गडी बाद झाले. धाव संख्या 57. या शेवटच्या चेंडूवर खणखणी षटकार आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 11 धावा. 6/11 सटवीचा फेरा. 6 चेंडू टाकायचे आहेत, तर 11 चेंडू 11 प्लेयर. हा एक खेळ वेगळाच आहे. कबड्डीचा खेळ कसा आहे, एकाने ताकद करायची आणि 7 जणांनी ओढायचं, पण हा त्याच्या पलीकडे आहे. इम्रानभाई खेळ. दिलीप पवार यांचा मी ते स्वागत करीत आहोत आणि मोहन पाटील यांचा मी स्वागत करत आहोत. मोहन पाटील, जयराम म्हात्रे यांच्या हस्ते. दिलीप पवार पटकन चला जरा, मला कॉमेंट तिकडे घेऊन जायचं आहे पब्लिकला. धन्यवाद दिलीप पवार, आपण आलात. आणि हा चेंडू टाकत आहे साहिल जय. दिलीप पवार यांचा मी स्वागत करत आहोत. जयराम म्हात्रे यांना विनंती करण्यात येते. दिलीप पवार सेवानिवृत्त रिलायन्स मधले, आपलं स्वागत. दिलीप पवार. पुढचा चेंडू. धाव संख्या 63. 5 बाद.
आणि हा अक्षरशः उलवून मारला चेंडू मिड विकेट साईडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि हा विजयाचा शिल्पकार मारला बघायचं असेल तर हा केवढं मोठं चेहऱ्यावर त्यांच्या ताजगी आहे, कारण मॅच दोन्हीकडे होती नाही नाही केलं तरी, परंतु जो पाया रचला होता SP एंटरप्राइजेसच्या टीमनी तो आज एशियाकडे घेऊन गेला. जिंकलेल्या टीमला शुभेच्छा. दोन्ही टीमचं आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत आणि पुढचे समालोचन ऐकण्यासाठी माझे सहयोगी कॉमेंटेटर इम्रान भाई